श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री वासुदेवाय नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. मागील अध्यायात आपण पाहिले की विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या अंगी असलेला जो कोरडा अभिमान होता तो स्वामी समर्थ महाराजांनी कसा दूर केला, कसा संपवला. या अध्यायामध्ये राय बहादूर शंकरराव यांच्यावर आलेल्या कठीण प्रसंगाचं विवेचन केलेलं आहे. राय बहादूर शंकरराव हे श्रीमंत व धनधान्याने संपन्न असे व्यक्ती होते, परंतु त्यांच्या प्रगतीच्या आड त्यांचे पूर्वकर्म येत असल्याने ते ब्रह्मसंबंधाच्या व्याधीने खूप त्रस्त होते. त्यामुळे त्यांना आपले जीवन जगणे अत्यंत कठीण होऊन बसले होते. श्री शंकरराव यांच्याकडे अतोनात धनसंपत्ती होती. तसेच त्या काळात त्यांच्याकडे अंदाजे 6 लाखांची जहागिरी होती. परंतु त्यांना ब्रह्मसंबंधाची व्याधा होती आणि या ब्रह्मसंबंधाच्या व्याधीतून मुक्त होण्यासाठी त्यांनी खूप धनदौलत देखील खर्च केली. अनेक अनुष्ठाने, अन्नदान व ब्राह्मण संतर्पणे केली, परंतु त्यांना त्याचा कवडीचाही आराम मिळाला नाही. या बाधेमुळे त्यांच्या शरीराला अनेक व्याधी उत्पन्न झाल्या. त्यामुळे त्यांच्या शरीराला पण खूप जकडण झाली. आता त्यांचा स्वतःवर सुद्धा काहीच विश्वास राहिला नाही. कधी कधी तर त्यांना असे वाटायचे की आज माझ्यावर ही जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे ती दूर होण्यासाठी कोणी संत महात्मा मला भेटेल का? या व्याधीतून मी केव्हा मुक्त होईल? असे अनेक विचार त्यांच्या मनात येत असताना त्यांना गाणगापूर येथे स्थिर असलेल्या दत्तगुरूंची आठवण झाली व त्यामुळे त्यांनी त्या व्याधीतून मुक्त होण्यासाठी ते आपल्या प्रिय पत्नीसोबत गाणगापूर येथे आले. तेथे रात्रंदिवस दत्तगुरूंची सेवा केली. श्री दत्तगुरूंची अहोरात्र सेवा केल्यामुळे एक दिवस श्री शंकररावांच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला व त्याने स्वप्नातच त्यांना अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या चरणी लीन होऊन त्यांची सेवा करण्याचा दृष्टांत दिला. परंतु शंकररावांना श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी काहीच माहिती नव्हती, म्हणून ते पुन्हा काही दिवस गाणगापूर येथेच राहिले. पुन्हा बऱ्याच दिवसानंतर त्या शंकररावांना दृष्टांत झाला की त्यांनी एकदा तरी अक्कलकोटला जावे. त्यामुळे त्यांची पत्नी आणि ते अक्कलकोट येथे रवाना झाले. याच ठिकाणी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातील 8वा अध्याय येथे समाप्त होत आहे. या कथेचा उत्तरार्ध आपण पुढील अध्यायामध्ये पाहणार आहोत आणि तो उत्तरार्ध स्वामी समर्थ महाराजांनी शंकररावांना त्यांच्या व्याधीतून कसे बरे केले, स्वामींची ती अलौकिक लीला ऐकण्यासाठी स्वामी स्पर्श या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटन नक्की दाबा. भेटूया पुढील अध्यायात, पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.